हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण चालू घडामोडी 2024-23-24च्या महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत. तर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, इंद्रजालचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर ऑप्शन आहे उत्तराखंड राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरप्रीत सिंग. दुसरा ऑप्शन हिमाचल प्रदेश राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. तिसरा ऑप्शन मेघालय राज्यपाल फागू चौहान. चौथा ऑप्शन नागालँड राज्यपाल एल गणेशन. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन 1 उत्तराखंड राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरप्रीत सिंग. तर इंद्रजालबद्दल माहिती बघूया. तर ग्रीन रोबोटिक्स हैदराबाद या कंपनीने इंद्रजाल या भारतातील पहिल्या AM सक्षम अँटी ड्रोन प्रणालीचे अनावरण सप्टेंबर 2023 केले होते. आणि ही जगातील एकमेव स्वायत्त वाईड एरिया अँटी ड्रोन किंवा प्रतिमानवरहित विमान प्रणाली आहे. आणि सीमेपलीकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इंद्रजाल प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. दुसरा प्रश्न, मूडीज कोणत्या देशातील पतनामांकन संस्था आहे? तर ऑप्शन काय आहे? जपान, श्रीलंका, रशिया, अमेरिका. तर त्याचं उत्तर आहे अमेरिका. तर ऑगस्ट 2023 या संस्थेने भारताचे पतनामांकन Baa3 कायम ठेवले आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल स्थिर दृष्टिकोन राखला आहे. आणि Baa3 हे एखाद्या देशाला गुंतवणुकीच्या बाबतीत देण्यात येणारे सर्वात कमी रेटिंग आहेत. तर मूडीज ही एक पतनामांकन करणारी संस्था आहे. आणि सुरुवात कधी झाली तर 1909ला जॉन मूडीद्वारे. आणि मूडीज जागतिक भांडवल बाजाराचा महत्त्वपूर्ण भाग असून ही कंपनी वित्तीय बाजाराला क्रेडिट रेटिंग, रिसर्च टूल आणि विश्लेषणाची सेवा पुरवते. तिसरा प्रश्न, मत्स्यपालनात भारतातील पहिले अटल उष्मायन केंद्र उभारण्यासाठी नीती आयोगाकडून किती अनुदान देण्यात आले? ऑप्शन काय आहे? तर 20 कोटी, 15 कोटी, 10 कोटी आणि 5 कोटी. तर त्याचं उत्तर आहे 10 कोटी. तर केरळ मत्स्यविद्या आणि महासागर अभ्यास विद्यापीठाला KUFOS नीती आयोगाकडून 10 कोटी अनुदान मिळाले. आणि जे मत्स्यपालन संबंधित क्षेत्रातील संशोधन, तांत्रिक प्रगती आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी समर्पित असेल. चौथा प्रश्न, शांतिकुमारी यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला? तर ऑप्शन काय काय आहे? आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, मणिपूर. तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा. तर 1989च्या बॅचच्या IAS अधिकारी, वन विभागात मुख्य सचिव म्हणून काम केले आहे त्यांनी. आणि आंध्र प्रदेशमधून 2 जून 2014ला तेलंगणा राज्य निर्माण झाले. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन काय काय आहे? भारत, जर्मनी, जपान, अमेरिका. तर त्याचं उत्तर आहे भारत. तर ठिकाण रूरकेला ओडिसामध्ये आहे. तर उद्घाटन 5 जानेवारी 2023 केलं. आणि नाव काय आहे? बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम. आसन क्षमता किती आहे बसण्याचं ठिकाण? तर 21,000 आहे. आणि जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम आहे हे. आदिवासी स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांचे नाव या स्टेडियमला देण्यात आलेले आहे. प्रश्न 6वा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कोणत्या मुख्यमंत्र्यास प्रदान करण्यात आला? तर ऑप्शन काय काय आहेत? पेसा खांडू, नितीश कुमार, भूपेंद्र पटेल आणि योगी आदित्यनाथ. तर त्याचं उत्तर आहे योगी आदित्यनाथ. तर भयमुक्त उत्तर प्रदेश निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार योगी आदित्यनाथ यांना प्रदान करण्यात आला. आणि सदर पुरस्कार क्रमांक 13वा हा पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आला होता? तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. पुढचा प्रश्न, लखपती दीदी योजना कोणी सुरू केली? तर ऑप्शन काय काय आहे? महाराष्ट्र सरकार, भारत सरकार, पश्चिम बंगाल सरकार आणि मणिपूर सरकार. तर त्याचं उत्तर आहे भारत सरकार. तर लखपती दीदीबद्दल, या योजनेबद्दल थोडी माहिती बघूया. तर या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. आणि खेडेपाड्यात 2 कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे सरकारचे ध्येय आहे. तर या योजनेअंतर्गत महिलांना LED बल्ब बनवणे, ड्रोन चालविणे, विविध यंत्र दुरुस्ती अशा प्रकारची विविध कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही योजना आर्थिक समावेश वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणारी योजना आहे. पुढचा प्रश्न, रेवंत रेड्डी तेलंगणाचे कितवे मुख्यमंत्री ठरले? तर ऑप्शन काय आहे? पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे. तर त्याचं उत्तर आहे दुसरे. तर रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे हे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहे. तर आंध्र प्रदेशमधून 2 जून 2014 रोजी तेलंगणा राज्य निर्माण झाले. आणि के चंद्रशेखर राव हे भारत राष्ट्र समितीचे होते. तर ते तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांचा कालावधी किती होता? तर 2014 आणि ते 2023 तर रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्री 7 डिसेंबर 2023 झाले आहे. तर भट्टी विक्रमार्य यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.
पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2023मध्ये खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले? ऑप्शन आहे आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि त्रिपुरा. पर्यायी उत्तरे काय काय आहे? अ आणि ब, ब आणि ड, अ आणि ड आणि क आणि ड. तर उत्तर आहे ऑप्शन 4 क आणि ड. तर ओडिशा नवनियुक्त राज्यपाल रघुवर दास आहे आणि त्रिपुरा नवनियुक्त राज्यपाल हे इंद्रसेना रेड्डी नल्लू हे आहेत.